पुढची बातमी बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांबद्दल आता महत्त्वाचं भाष्य केलंय। जिथे फायद्याचं असेल तिथे युती आम्ही करूच, पण जिथे फायद्याचं नसेल तिथे आम्ही युती करणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। नागपूरमधील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना दिवाळीनिमित्त अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलंय। दरम्यान महानगरपालिकांच्या निवडणुकांव्यतिरिक्त देखील अनेक गोष्टींवर फडणवीसांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। पाहुयात नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले ग्राफिक्सच्या माध्यमातून। शक्तीपीठ महामार्गाबद्दल त्यांनी असं म्हटलं की त्याचा खर्च बदलू शकतो, खास करून सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये त्यावर विचार सुरू आहे। 90% जमीन मालकांचा मुंबई जमीन देण्यास नकार आहे। मुंबईतील बीकेसीच्या जागेवरती ही जमीन मिळू शकते। नागपूर बदल्याच्या विकास कामांबद्दल ते बोलतात। टाटा समूहाची गुंतवणुकी संदर्भात नागपूरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा विशेष नेमणूक करण्यात आलेली आहे। सोबतच गुजरातच्या एअरबस प्रकल्पामध्ये लागणारे काही सुटे भाग तेनागपुरामध्ये सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यांच्या नागपुरामधील प्रकल्पाची सुद्धा घोषणा तेच करतील असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नदीजोड प्रकल्पासंदर्भामध्ये त्यांनी असं सांगितलं की नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार काही परवानग्या द्याव्या लागतील। सोबतच मार्च पासून जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू करू असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मतदार याद्यांबद्दल घोळ संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं। काही ठिकाणी त्रुटी आहेत, आजच्या नाही आहेत, हे 25 वर्षांपासून सुरू आहे असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात। 2012 मध्ये मी स्वतः मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, अजूनही निकाल या संदर्भात आलेला नाहीये। 2 ते 3 ठिकाणी नाव असून सुद्धा एकाच व्यक्तीने अनेकदा मतदान केलंय असं होत नाही। विरोधकांच्या मतदारसंघांमधील याद्या कशा सदोष आहेत याचे पुरावे आमच्याकडे आहेत। आम्ही त्या याद्या योग्य वेळी समोर आणू। वाढती जातीयतेबद्दल भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, निवडणुका जवळ आल्यावर जातीचं राजकारण केलं जातं। जात ही मतदारांपेक्षा नेत्यांच्या मनात अधिक आहे। जातींचे प्रश्न आहेत हे मान्य आहेत, मात्र त्यांचं राजकारण कुणीही करू नये। दिल्लीमधल्या बदली संदर्भामध्ये मुख्यमंत्री म्हणतात की 2029 पर्यंत मी महाराष्ट्रातच आहे, हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो। 2029 नंतर काय याचा पक्ष निर्णय घेईल।